5x extra strength. तुम्ही पण खा. आता फायनली विक्रम सर आज लवकर आलेले आहेत. तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असाल विक्रम सर. आता आम्ही असेच अवतारात दिसत असू, पण आम्ही अवतारात नाहीये. स्पेशली मी आणि आमचे राजेश सर. आता सध्या ते सेटिंग चालू आहे केसांची, ते राहून द्या. आता ओमकार तिथे वाट बघतोय आणि आता प्रतीक्षाच्या घरी जाऊन आम्ही थोडासा नटापटा करू. दीपाताई तर एकदम मस्तपैकी नटून आल्यात, पण थोडस टचअप करतील हे मला माहितीये. हा ना, बोलाल ना खुशी, थोडस कॉम्पॅक्ट द्या. मी पण रेडी होऊन आलेली इथे घरून. येस, फक्त केसाला मी चाप बांधले लावलेला आहे, तो सोडला की झालं काम माझं. आणि आपल्या ब्लॉग मध्ये नवीन एक सर आहेत, निलेश सर. सो तुम्ही त्यांनाही भेटायला राईट राईट. अरे राईट. विक्रम सरचा राईट कुठला आहे? ते बघा तिकडे, ते बघा. ओमकार समोर येऊ दे त्याला, तर पलीकडे येईल तो. त्याला हॉर्न मारा, त्याला समजत नाही काळ्या काच आहेत. सो तो ओमकारला पिकअप केलेलं आहे, बघू शकता. बॅग बघा एवढी मोठी आहे. हा, पोरांचे कपडे काय एवढे आहेत. ठीक आहे, आता आमचे अजून एक सर आहेत. तुम्हाला ते सर नाही माहिती आहेत, तुम्हाला लवकरच भेटू. सो विक्रम सर लवकर येऊन काय झालंच नाही. आमच्या दुसरे सरांनी लेट केलेला आहे. येस. आणि आम्ही मस्त एसी मध्ये बसलेलो. हा, आम्ही इथे बसलोय कारण की आम्हाला जागा नाही राहिली तिकडे. चलो बंद करा, गरमी होईल तुम्हाला. तर आम्ही मगाशी तुम्हाला बोललो की आमच्यासोबत एक आमचे सर येणार आहेत, आमचे न्यू सिंगर जे आता जॉईन झालेत. आणि लिटरली त्यांनी 2 दिवसापूर्वी त्यांना समजलं, 2-3 दिवसापूर्वी की हा कार्यक्रम आहे आणि सोलापूरला आपल्याला जायचंय. आणि त्यांनी ना लगेच कोणताही काय बोलतात त्याला, फंक्शन होता काहीतरी, त्यांनी कॅन्सल केला. अरे बा, मला ही पहिली गोष्ट कळली आता. ओके, तर त्यांना आम्ही भेटवतो तुम्हाला. हे आमचे निलेश सर, आणि आम्ही आता यांच्यासोबत सोलापूरचा शो असा गाजवणार आहे. आणि तुम्ही बघा, आमचे सॉरी सांगितलं नसेल कोणालाच. हा 2 शो आहेत. हा पहिला शो असणार आहे आमचा शेडून ना, नाही काय प्रतीक्षाच्या गावाचे इथे असणार आहे. प्रतीक्षा कोण आहे ती तुम्हाला लगेच कळणारच आहे नंतर. आणि दुसरा शो आमचा उद्या आहे, तर येस बघू आपण. ओके, बाय. सो आम्ही त्या आलोय प्रतीक्षाच्या घरी. हा, थोडस आम्ही सावली शोधतोय. सावली तिथे बाहेर गाडी लावायला लागली. ओमकार बोलला मला माहितीये, कसलं माहितीये, डोमला माहितीये. दीपताई असे का नटून आले, दीपाताई नटूनच आले बघा. पोरगीच वाटते. मी एकटीच झालं बघा, मला बघा आलेली आहे. बाकीचे नंतर होणार आहे. आता प्रतीक्षाच्या घरी आली आहे ती, अजून मेकअप करते. बघू शकतो. यस, काम चालू आहे. आमचे लाईव्ह वाले दादा आलेत. इलय दादा आमचे इलय. आता आम्ही प्रॅक्टिस करणार आहे थोडीफार. आणि दादा आहेत आमचे, लाईव्ह शो ला मदत करणार आहे आम्हाला. ते गाणी बोलायचे राहिले बाजूला. आम्ही आमच्या व्हेन्यूला आलेलो आहोत. आम्ही आमच्या सामानासोबत निघालेलो आहोत. हो, जसं की हे आमच्या टीमचं हे. पण कसं उतरायचं व्हिडिओ नो, पण आतमध्ये कसं असेल लेट्स सी. येस येस, मी तुम्हाला दिसलीच नसेल ब्लॉग मध्ये. ओमकारने घेतलंच नाही ना मला ब्लॉग मध्ये. असं काय नाहीये, मी उलट माझा स्वतःचा ब्लॉग हे नाही केलं. कसं जायचं माहिती नाही. फार असं बघा, 4:30 त्या माणसाला बघून मला काय काम येतं. तिकडे पण तेच झालं. मला आम्ही चाललोय आमच्या पहिल्या लग्नाच्या लोकेशन कडे, जिथे आम्ही गाणी वाजणार आहे.
ला 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 ला. पडली तर मी धबाक धुबूक बघूया कसं आहे आतमध्ये. का आपणच आलोय आधी लादी विधी पुसायला. अरे आई शपथ, अजून तिरंग काय ते फुलमाळा पण लावलेले नाहीये. सो आता आम्हाला सो आता मला काय बोलतात सो आता आम्हाला भेटलेलं आहे मस्तपैकी ड्रिंक. बाईक चालू आहे ना हा ओंकार संपवलीस ना तुझी? माझी आता म्हणे संपवली मम्मीची नाही. दाबली आपली नाही, त्यांनीच दिली. आहे. अशी भंकस इथे बाजूने ऐकू येते, ते तुम्ही लेट गो करा. हा तर आता आम्ही इथे बसलेलो आहोत आणि दीपाताई आता इथेच असतात. चितळेची भाकरवडी नाहीये आपल्याकडे. हा. मला भूक लागली आहे, मला माहित नाही, मला भूक लागली आहे खायला. त्याशिवाय मला गाणं गायला होणार नाही. चहा दिला ना, पपई दिला ना, काय बोलता तुम्ही असं? ते काय नाही मला. त्यांच्या झाडातली काढून दिली. इथे आता आम्ही वडापाव ब्रेक केला. तर तुम्ही बघू शकता कोण आलं इथे वडापाव खायला. तुम्ही इथे नक्कीच विजिट करा जर तुम्ही इथे येत असाल तर. ₹200 बिल झालं, 5,000 बिल दिलं. ते यशचा फोटो दाखव नाही. एवढी गरमी होते पण तरी सुद्धा वडापाव खायला आलोय आम्ही. यशचा वडापाव सांगितले, यश येऊन गेलेला म्हणून. KGF चा हिरो. फोन लावतील ना कार्यक्रम सुरू झाल्यावर. हा, कार्यक्रम सुरू झाला हे समजायला पाहिजे ना. तर आपण इथे खातोय वडापाव. फायनली KGF चा वडापाव कसा आहे? कसा आहे दीपाताई? तुला ठेव कसा आहे सर? नाही घे ना. खाल्लात तुम्ही? अजून मी खाल्ला नाही ना. फायनली आमचा सेटअप झालेला इकडे बघू शकता. इथे आमचा छोटूसा ना तरी बराच मोठा आहे स्टेज, आणि तो मोठावाला स्टेज इथे. तिथे काहीतरी आजीबाई बोलते वाटतं. सॉरी बट काय वेगळंच वाटतंय ते ऐकायला. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ब्रह्मसुतामध्ये गाठ बांधली 7 जन्माची. ब्रह्मसुतामध्ये गाठ बांधली 7 जन्माची. पृथ्वी तलावर जोडी शोभते वैष्णवी अटाई गायकर घराण्याची. पूर्वजन्माची पुण्याने गायकर घराण्याची. सविता रवींद्र हिरोशी श्री मुकाम भिंगारवाडी पोस्ट अजोडी तालुका पनवेल जिल्हा रायगड यांचा सुपुत्र चिरंजीव वैभव यांच्या शुभविवाह प्रसंगी गायकर परिवार आणि शिसवे परिवार यांच्याकडून आलेल्या सर्व मान्यवरांचं, नातेवाईकांचं, मित्रमंडळींचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्री ओंकार काय झालं कुर्त्याला? काय झालं? कुर्ता का फाटलाय तुझा? काळा काळा काय? टाकला झाला असता अख्खा. कुठं फाटला. त्याच्या आतमध्ये पण लागलं जोरात. फाटला तो? माझा पण गाल थोडसा. लग्न कोणाचं आणि कोणाचं काय झालं? स्टँड तोडलेला आहे. त्याला माहिती आहे. पप्पा स्टँड वाकडा केला ओंकारने. इमिडिएट पण केला. नाही सो आमचं जेवण वगैरे सगळं आटपून आता आम्ही शो पण मस्त केला.
आता आम्ही चाललोय कपडे चेंज कराय आणि मग तिथून सुसाट निघणार आहे आम्ही सोलापूरला. काय लागलंय? आणि ही खुशी सोबत आहे, सोबत मॅडम पण आहेत आमच्या. आणि सगळेजण जाणार आहे आता, बघूया. सोलापूरचा पण आम्ही मस्त ब्लॉग करणार आहे, गाडीत बसण्यापासून ते गाडीत उतरण्यापर्यंत सगळं असणार आहे. आमचे निलेश सर नाईट ड्राईव्ह करणार आहे. सो त्यांच्यासाठी एक डिफरंट टास्क आहे, बघूया. भीती तर नाही वाटत आहे, पण ठीक आहे, लेट्स सी. सो आता आम्ही निघालो आहोत सोलापूरला. सोलापूरला निघालोय मर्दा. जायचं सोलापूरला. तर आता वाजलेत एवढे येस. सो आता बघूया. 6:48 झाली आहेत. चला आम्ही लाईट बंद करतो. ये भोगदा आला. ये मला पण आता मी content creator आहे ना. आता माझ्यासाठी जशी इथे रात्रीच्या 1:30 वाजलेत, जवळपास 2 वाजायला आले. आणि आमचा अजून अर्धा पण प्रवास संपला नाहीये नीट. पण या सगळे झोपलेत, बघू शकता. सगळ्या नाही. मॅडम एकट्याच जागे आहेत. ही बघा आली मोठी शहाणी. अरे उठली, भांडणं झाली. ही भांडणाला उठणार आहे फक्त. आम्ही हिला ठरवलंय, आमचे कुठे भांडण वगैरे झाले तर हिला पहिलं उठवणार. आणि जिचा मोबाईल आहे तिथं नुसती गुडूप झाली माझी उशी टाकून. आणि आम्ही ड्रायव्हर सर आमचे आणि मी आणि मॅम वाट बघतोय सोलापूरला कधी जातोय. ओके, बघू आता, तेव्हाच भेटू. तुम्ही झोपा काढताय, स्वप्न बघताय. तुम्ही झोपा काढताय फक्त. 4:20 झाले. गुड मॉर्निंग प्रतीक्षा. मी तर झोपलो पण नाही मी पण झोपली नाही. आता आपण मॅम सोडून आपण तिघं सोडून दोघीच जणी बोल ना सरळ या दोघी. जास्त वॉशरूम ब्रेक गाईज. वॉशरूम ब्रेक. हा उतरलो तर रे थाटात. तिकडे जाऊ. जेंट्स लोक का तिकडे चाललेत? मी काय घेतलं मला अजूनही आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय. असे व्हिडिओ काढ. 6 वाजायला आले. 44 झाले. आता मस्त की झोपणार आहे. नाही. आता पोहोचलोय आम्ही 7 वाजले सोलापूरला. हा वजन वाटत असेल आम्ही किती थकलोय. मस्त आहे. खिडक्या उघड्या ना आता, बस झालं. ते छान वाटतंय. सो फायनली वी आर ॲट अवर डेस्टिनी. मी गाडीतून उठलोय आणि हे सगळे प्रवास करून थकलेत अक्षरशः. मी पण थकलोय. आणि आता आम्ही इथे जिथे लग्न आहे त्या ठिकाणी आलोय, सोलापूर. बघू शकता तुम्ही, नळदुर्ग इथे आलोय. आणि आम्ही वाट बघतोय आमच्या सगळ्यांची, जे इथं आहेत ते, जे त्यांना गाडीतून उतरून आम्ही लगेच जाणार आहे आतमध्ये. ते लग्न आहे, बघू. सो आम्ही फायनली चाललोय सकाळी उठून आमच्या सोलापूरच्या जिथे शो आहे तिथे डेस्टिनेशनवर. आम्ही आता तिथे जाणार आणि गाणी स्टार्ट करणार आहे. ओव्हरऑल तुम्ही बघितलं की खूप मजा आली. आम्ही लिटरली रात्रीचे झोपलो नाही, मी एकटा तरी. सो आम्ही ते 2 तास 1 तास झोप काढली आणि तेवढी झोप घेऊन आम्ही जातोय शोला. तुम्ही बघू शकता माझे डोळे. झोप आली. आता डायरेक्ट शो नंतर मस्त ताणणार आहे मी, तेव्हाच भेटू आता, म्हणजे तिकडे डेस्टिनेशनवर. ओके, फायनली आम्ही इथे आलेलो आहोत.
आता आम्ही मंगलाष्टिका चालू करतोय. मंगलाष्टिका चालू झाल्यावर आम्ही सर येणार आहे घरी. खूप मजा आली. खूप एफर्ट्स पण टाकले सगळ्यांनीच. आता लग्न होतंय, बघू आता काय होतंय. सो फायनली आम्ही सगळा सोलापूरचा शो आटपून चाललोय आमच्या घरी. आम्ही जाणार कळंबोलीला आणि आमचे सर जाणार कामोठ्याला. बिचारे खूप थकलेत आणि त्यांनी लिटरली 8 तास नॉनस्टॉप त्यांनी गाडी चालवली आणि आता पण चालवणार आहेत. आणि त्यांनी झोप घेतली मात्र अर्धा तास, पाऊण तास एवढाच वेळ घेतला, जास्त नाही घेतला. आणि त्यात पण ते एवढे एकदम फ्रेश वाटतायत की आम्ही सगळे झोपेल आता. पण मला नाही वाटत ते झोपतील. आणि मेन म्हणजे त्याने झोपलं पण नाही पाहिजे कारण ते झोपले तर मग आम्ही डायरेक्ट ठीक आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवतो. तर मी तर मरणाचे होते. आम्ही लिटरली इथे पेट्रोल पंपाच्या इथे चेंज केलंय आणि आता चेंज करून आम्ही आमचा युटर्न मारलाय आणि सरळ जाणार आम्ही सोलापूर मुंबई हायवेला. काय बोलायचंय? अच्छा, चला भेटू आपण. बाय. आम्ही चहा या कॉफी ब्रेकला आलेलो आहोत. बघू दिसतंय तुम्हाला इथे. कुठे पोहोचलोय आपण आता? हा? पुण्याला पोहोचलोय. नाही, मग आपण आता 2 मिनिटात कळंबोलीला गाठणार आहे. आम्ही आता प्लेन न जाणार आहे. प्लेन नाही, असं जाणार आहे की मर्दा तुला थंड होईल गाडी. पावसाला पाऊस. सोलापूरमध्ये पाऊस पडतोय बघा आणि असं एवढा. हो, एवढा पाऊस पडतोय काय. आम्ही गाडीवर. हे बघा किती पाऊस आहे सोलापूरला. नॅशनल हायवे का? ऊन लागते. प्रतीक्षाचा मोबाईल हरवलेला आहे. नेहमीच हरवतो तिचा मोबाईल. फोन करते. कुठे हे बाई ते इकडे कुठेतरी आवाज येतोय. चला, पेरू खाल्लेला आहे मस्त पैकी. आता परत नेक्स्ट डेस्टिनेशन ते हा तिखट आहे. मी बोलली भैया ज्यादा तिखा डालो ज्यादा. आणि हा सातारचा माणूस आहे ना, तिखट खाऊ शकतो. आणि कसा करतोय बघा आता. कंदी वेडे अगेन अ ब्रेक. पाय अक्षरशः दुखायला लागलेत आणि 100 वेळा केस बांधत सुटलंय आपण. केसांना काय करायचं? काय करायचं? जायचंय की नाही? जेवायला जायचा. नाही, जेवायला नाश्ता करायला जायचा. जेवायला 8:30 ला जाऊ. आता काय कोण नाही दिसत आहे यार. एकदम सफेदच्या वेळेसाठी हॉस्पिटलला नाही आलोय. हॉस्पिटलला आलोय ना. सो फायनली अ डिनर ब्रेक. आता एक डिनर ब्रेक करू आणि मग स्टार्ट पनवेल गाठू. हा, आलोय. सगळे ब्रेक दाखवले आम्ही. 7 ब्रेक झाले. हा, हॅपी एंडिंग ना. एंडिंग दिस इज नॉट एंडिंग. आता अजून 3 तासाचा प्रवास बाकी आहे. 3 तासामध्ये काही होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला हा हा, ब्लॉग सुपर जर- शकतो आणि काय माहिती. नाही, असं नका बोलू. बट हा, जर काय असं दाखवण्याच्या लायकीचं नसेल ना तर वेगळ्या प्रोग्राम मध्ये पण असतो. मग 3 तासामध्ये नवीन पण प्रोग्राम भेटू शकतो. असं ओव्हरलॅपिंग करताय ना यार. क्लिप नाही घेत. अरे घे, असेच घ्यायचे असतात यार. मी काहीतरी बोलत होती. अरे तू बोलत होतीस. मीच बोलत होते. अरे यार, कैसा ओव्हरलॅपिंग करतात. तर आम्ही आता आलोय तिथे हॉटेल. आता कसं वाटतं? हिने माझे तिचे मी जवळपास 4-5 व्हिडिओ ओव्हरलॅप केले, त्याच्यामुळे रागवले, फुल रागवले. मॅम काय माहिती तिला कसं सांभाळता, पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि ते आमचे निलेश सर ॲज युजल ड्रायव्हर, फ्रेश ड्रायव्हर, 16 तास गाडी चालून फ्रेश राहणारा माणूस. तुम्हाला बघायचं असेल तर हे आहेत आमचे. आता आम्ही आमचे प्लेट्स वगैरे लागलेत, आम्ही भाजी वगैरे यायचा विचार करतोय. सगळं जेवण आल्यावर आम्ही जेवेल. मग आता खुशी काहीतरी बोलेल. खुशी प्लेट बघा कशी दिली. अजून वरती डोकाचा भुगा करणार माणसं.
ही प्लेट कमी, हे बघा एवढीच हॉट प्लेट. हे सगळे बेवडे लोक बसलोय आणि हे बघा आम्हाला कॉन्टेंट ही आम्हाला पॅक बनवते आणि कधी न काय बोलतात कधी न हात लावलेला माणूस या गोष्टीला आज पहिल्यांदा आमच्यासोबत चेअर्स करून पिणार आहेत. बघू त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. निलेश सर चेअर्स.